वर्कहॉलिक आणि फिटनेस फ्रीक वगैरे हे शब्द फार पॉप्युलर आहेत. मी म्हणतो की अरे त्याच्यामध्ये अल्कोहॉलिक आणि फ्रीक असे अत्यंत निगेटिव्ह शब्द आहेत. ते उगाच जोडले म्हणून तो पॉझिटिव्ह होत नाही. ते लहानपणापासून तुम्ही त्याला काय पद्धतीने वाढवताय की जेणेकरून त्याचा चॉईसच तयार होईल की मला हे बघावंच वाटत नाहीये. राजकीय आणि सामाजिक वरती जे काय प्रोपगंडा असतो तो अर्धसत्यावरती आधारित आहे आणि त्यातलं नेमकं आपण पुढे जाताना काय आपण घेतलं पाहिजे आणि काय नाकारलं पाहिजे ह्याच्यासाठी आपण कष्ट घेणं थोडेसे गरजेचं आहे. कॉन्शियस राहणं अत्यंत गरजेचं आहे. कहानी वही है लेकिन मैं वो नहीं हूं. नमस्कार, कॅचअपच्या नव्या कोऱ्या शो मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण कॅचअप करतोय अतुल कुलकर्णी यांच्यासोबत. अतुल, स्वागत आहे कॅचअप मध्ये. थँक्यू. कसा आहेस? फर्स्ट क्लास. कुठे आहेस? मी इथेच असतो. पण आज आम्ही बंदिश बँडिट्स ही जी सिरीज आहे अमेझॉन प्राईम वरची, त्याचा दुसरा सीझन आलेला आहे. त्यानिमित्ताने आम्ही गप्पा मारतोय. तर आपण गप्पांची सुरुवात अतुल तुझ्या गाण्यानेच होऊन जाऊ दे. तुझा अरे तू म्हणजे तुझं संपवायचा विचार आहे लगेच. अरे बापरे, नेहमी गंमत करतोय. पण तू एक शास्त्रीय गायकाची भूमिका करतोयस याच्यामध्ये. पहिल्या सीझन मध्ये आम्ही पाहिलेलं होतं. हाच तुझा एक आता वेगळ्या प्रकारे क्रायटेरिया राहिलाय का महत्वाचा भूमिका निवडताना, की काहीतरी वेगळं आहे त्याच्यामध्ये? म्हणजे तू स्क्रिप्टचा नेहमी विचार करतोस, डिरेक्टर कोण आहे याचा विचार करतोस, प्रोडक्शन हाऊस कोण आहे, पण आता माझा रोल पण जरा वेगळा असेल तर अजून मजा आहे, असा काही क्रायटेरिया बदललाय? नाही, असं काही खूप ड्रास्टिक त्या अर्थाने बदललंय असं मला वाटत नाही. स्क्रिप्ट ऐकताना आवडली पाहिजे आणि कारण मी स्क्रिप्ट ऐकताना नेहमी प्रेक्षक म्हणून ऐकण्याचा प्रयत्न करतो आणि ती मला प्रेक्षक म्हणून अपील झाली पाहिजे असं मला नेहमीच वाटतं आणि तो क्रायटेरिया अजूनही आहे. त्यात आता कोणीतरी असं काहीतरी चॅलेंजिंग दिलं, कारण मला कोणीतरी शास्त्रीय गायकाचा रोल देईल आणि त्यात म्हणजे विरह इतकं पॉप्युलर झालं की मी कुठल्या तरी गाण्यासाठी ओळखला जाईन असं मला आयुष्यात कधी वाटलं नव्हतं. किंवा कॉमेडी, कारण मला फार का माहिती नाही पण मला कॉमेडी रोल्स देत नाहीत लोक, विनोदी भूमिकेत बघत नाहीत, मला माहिती नाही. पण रिसेंटली सँडविच्ड फॉर एव्हर आणि हॅपी फॅमिली दोन्ही मध्ये मला ते करता आलं. त्यामुळे असं जर काहीतरी कोणीतरी दिलं तर मग अर्थातच एक्साइटमेंट जास्त वाढते. पण शास्त्रीय गायक म्हणून लोक, जसं तू आता म्हणालास की गाण्यासाठी ओळखलं जाईल, नटरंग हा सिनेमा आहेच की नटरंगच्या गाणी आणि तुझं त्याचं असोसिएशन हे आहेच. म्हणजे अर्थात नाही, तू फारच म्हणजे मायासाठी खूपच काय म्हणूया त्याला एक स्पेशल फिल्म होती मायासाठी ती करताना. अर्थात त्याच्यातले चॅलेंजेस असं तू म्हणत असशील तर ते कम्प्लिटली वेगळे होते, पूर्ण वेगळे होते. बंदिश मधलं गाणं म्हणणं हे जर आपण तेवढाच भाग जर बघितला तर खूप अवघड आहे. म्हणजे शास्त्रीय संगीतामध्ये लिपसिंग करणं, एस्पेशली सरगम, त्यातही द्रुत सरगम, हे भयंकर अवघड आहे. तर त्या अर्थाने खूपच चॅलेंजिंग आहे, खूप कष्टाचं काम. बरोबर. पण आता ह्याच्याबद्दल तू अनेक ठिकाणी बोलला असेल, पण तरी मी तुला विचारतो की मग त्याचा अभ्यास करण्यासाठी कुठल्या गायकांचा तू अभ्यास केलास किंवा त्यांचे व्हिडिओ बघितलेस किंवा असं काही? नाही, काय झालंय, लहानपणापासून माझ्या वडिलांचा व्यवसाय होता सोलापूरमध्ये आणि ITC कंपनीच्या सिगारेट्स आम्ही विकायचो. तर त्यांनी स्पीक मॅके बरोबर एक शास्त्रीय संगीताचं मोठं ITCनी, त्यावेळेला ते शब्द नव्हता पण जे CSR असं जे काही होतं त्यावेळेला, त्याच्यामध्ये ते खूप तसं करायचं. त्यामुळे मी ह्या सगळ्या, म्हणजे यू नेम इट, त्या सगळ्या शास्त्रीय संगीतकारांना मी अगदी जवळनं बघितलंय. आणि ह्या आठवणी कुठेतरी सतत तुमच्या डोक्यामध्ये असतातच. आणि शिवाय तुम्ही इकडे तिकडे काहीतरी पाहत असता, त्यामुळे मुद्दाम ह्याच्यासाठी पाहिलं असं नाही, परंतु वेगवेगळ्या, कारण काय आहे ना, मी मध्ये कोणाला तरी म्हणत होतो तेच आमच्या सेटवरती की परत काय आहे की शास्त्रीय संगीत काय पद्धतीचं गातात हा एक भाग आहे आणि त्या संगीतकाराची किंवा त्या गायकाची पर्सनॅलिटी काय आहे, त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे आणि ते फार रिफ्लेक्ट होतं ते गाताना. म्हणजे भीमसेन जोशींच्या जर जुने तुम्ही व्हिडिओज बघितलेत आणि त्यांची जी पूर्ण हालचाल बघितली, म्हणजे इकडे 5 फूट तिकडे 5 फूट इकडे, ते एवढे त्यांची हालचाल असायची. आणि तेच त्यांच्या नंतरच्या काळामध्ये मी फक्त शरीर भाषेबद्दल बोलतोय, मी गाण्याबद्दल नाही बोलत आहे. बरोबर. पण ते गाणं व्यक्त करण्याच्या पद्धती सुद्धा तुमच्या स्वभावाप्रमाणे, तुमच्या त्या वेळच्या कदाचित त्या
वेळेला तुमची काय मनस्थिती असेल त्याच्यावरती असेल. दिग्विजयच्या बाबतीत असं आहे की तो परफॉर्मर आहे मुळात आणि असा ग्रँड परफॉर्मर आहे. त्यामुळे पहिल्या भागात सगळ्यांनी बघितलेलंच असेल की एक गाणं तो उभं राहून परफॉर्म करतोय, मागे ऑर्केस्ट्रा आहे वगैरे वगैरे, आणि मग नंतर पंडितजींच्या समोर बसून जेव्हा गातोय तेव्हा तो एक वेगळा हे आहे, पण तो मुळात परफॉर्मर आहे. बरोबर. त्यामुळे नसीर भाईंच्या गाण्याच्या पद्धतीमध्ये फरक आहे, माझ्या गाण्याच्या पद्धतीमध्ये फरक आहे. गाण्याबद्दल मी अजिबात बोलत नाही, पण एक ऍक्टर म्हणून तुम्ही काय पद्धतीने बघता त्याच्यामध्ये मला वाटतं की हे पण खूप महत्वाचं असतं गाण्याच्या पुढे जाऊन. बरोबर. तो आता नसीरभाईचा उल्लेख केलास म्हणून विचारतो की ट्रेलर बघितल्यानंतर लक्षात आलं की नसीरभाई नाही येत आता दुसऱ्या सीझन मध्ये. प्रेक्षक म्हणून आम्ही मिस करू त्यांना, पण नट म्हणून किंवा तुझे आवडते नट ते आहेतच, तू अनेक वेळा त्यांच्याबद्दल बोललायस. तुम्ही किती मिस करत होतात त्यांना, की ते त्यांचं नसणं? नाही, खूपच. कारण खरं तर ते पहिल्या भाग आम्ही करत होतो तेव्हाच माहित होतं, कारण आनंदी जेव्हा सांगितलं तेव्हा दुसऱ्या भागाची पण गोष्ट सांगितली होती, त्यामुळे ते माहित होतच की ते नसणार आहेत. पण हा फॉर्मॅटच इतका अमेझिंग आहे ना वेब शोजचा, की त्याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी ड्रास्टिक केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. आणि या गोष्टीमध्ये ते एक अत्यंत महत्वाचा भाग होता की आता पंडितजी नाहीयेत आणि ही सगळी लोक आहेत, तर आता काय, बरोबर, अशा अर्थाने. त्यामुळे म्हणजे लिखाण म्हणून मला वाटतं की ते अत्यंत महत्वाचं होतं त्यांनी नसणं, या अर्थी क्राफ्ट म्हणून. पण अर्थातच ते सेटवर असणं हा एक वेगळाच भाग असतो, आणि मी त्यांच्याबरोबर सुदैवाने खूप काम केलं. जवळ 6-7 सिनेमे आम्ही केले असतील. सगळ्यात जास्त धमाल तुम्ही 40-84 मध्ये केली. खूपच खूपच प्रचंड. फार असतो एक वेगळाच परत एक सिनेमा होता, आणि त्याच्यात विनोदी सिनेमा होता, त्यामुळे अजूनच. पण विशेष म्हणजे नसीर भाईंनी अख्खा सेकंड सीझन बघितलाय, आणि तो बघितल्यानंतर त्यांनी आम्हाला सगळ्यांना जेवायला बोलवलं आणि खूप बोलले त्याच्याविषयी, आणि त्यांना खूप आवडला सेकंड सीझन. अच्छा. तर ती एक खूपच काय म्हणूया समाधानाची गोष्ट आहे. पण ही प्रोसेस किती इंटरेस्टिंग आहे त्याच्याबद्दल सांग ना. की दिग्विजय राठोड हे कॅरेक्टर पहिल्या सीझन मध्ये तू केलं होतंस, एका पॉइंटला शूटिंग संपलं, तुझ्यासाठी विषय संपला, पण आता 1.5 वर्षांनी पुन्हा नवीन सीझन आल्यानंतर पुन्हा आता त्याच्यात शिरायचं. 4 वर्षांनी 4 वर्षांनी शूटिंग. पण शूटिंग हा 3-1 वर्ष, 2.5 वर्ष आल्यानंतर शूटिंग टू शूटिंग परत 4 वर्षाचा गॅप आहे. हो, म्हणजे 4 वर्षांनी परत त्याच्यात शिरायचं. या 4 वर्षात तुझ्यात झालेले बदल, पुन्हा त्या भूमिकेकडे बघण्याचा तुझा दृष्टिकोन, हे सगळं किती इंटरेस्टिंग असतं. म्हणजे आणि मला ह्याला जोडून अर्थात अमेय गायकवाडचा रोल सुद्धा आहे. अमेयराव गायकवाड 3 सीझन त्याचे होणं, त्यावेळेला प्रत्येक वेळेला त्याच्यात जाणं. मी एक प्रसंग सांगतो म्हणजे लक्षात येईल काय आहे ते. तर मी खराशी नावाचं नाटक करायचो गुलजार साहेबांच्या कथा आणि कवितांवरचं. मी जवळ 10-1 वर्ष ते नाटक करत होतो, आणि त्याच्यामध्ये मी खौफ नावाची एक गोष्ट सांगायचो, आणि एकटा स्टेजवरती असायचो, आणि 20-25 मिनिटाची गोष्ट मी एकटा नरेट करायचो. आणि गुलजार साहेबांनी जवळजवळ त्याचे सगळे प्रयोग 10 वर्ष बघितले, जेवढे प्रयोग झाले त्याचे. आणि एकदा केव्हा तरी म्हणजे 7-8 वर्ष झाल्यानंतरची गोष्ट, ओपन झाल्यानंतर ते आणि मी दिल्लीहून आम्ही येत होतो, म्हणजे टीम, आणि ते आणि मी शेजारी बसलो होतो, आणि आदल्या दिवशी प्रयोग झाला होता, आणि ते असं बघत होते आणि थोडं की अतुल, कहानी वही है, तुम वही हो, लेकिन कहानी वो नहीं है, असं मला म्हणाले. ओके. आणि मी काय पटकन बोललो नाही, आणि मी विचार करत होतो, आणि अर्थात आमचं बोलणं व्हायचं त्याच्याविषयी दरवेळेला वेगवेगळ्या, आज कसं झालं वगैरे असं याच्यात. आणि मग थोड्या वेळानंतर मी गुलजार साहेबांना म्हणालो की गुलजार साहेब, कहानी वही है लेकिन मैं वो नहीं हूं, क्योंकि 10 साल से अगर हम ये चीज कर रहे हैं तो जाहिर है कि मैं वो नहीं हूं. बरोबर. आणि इट्स बेटर, आय मीन आय बेटर नॉट बी द सेम. बरोबर. मला असं वाटतं की हा फॉर्मॅट जो आहे वेब शोचा, काय होतं की हे जे आता मी उदाहरण दिलं नाटकाचं, त्याच्यात मी समजा 10 वर्ष एक रोल करतोय, तोच रोल करतोय, तर तो पहिला शो पण रेकॉर्डेड नसतो, शेवटचा शो पण रेकॉर्डेड नसतो. आता गुलजार साहेबांना जे काही वाटलं किंवा मला जे काही जाणवलं ते मला आतल्याच जाणवलंय की मी तो माणूस नाहीये. त्यामुळे मी जी गोष्ट सांगतोय तेव्हा 10 वर्षाचा जो काही माणूस म्हणून अनुभव आहे, नट म्हणून अनुभव आहे, तो वेगळा आहे, आणि त्यामुळे जे आता व्यक्त होत आहे तीच गोष्ट ती वेगळ्या पद्धतीने व्यक्त होते. सिनेमाच्या बाबतीत
एकदा तुमच्या डिरेक्टरनी ओके म्हणला शॉट की तुम्ही त्याचं काहीही करू शकत नाही आयुष्यात परत. तो मी आता जर काय हे राम माझा पहिला सिनेमा आहे, त्याला पुढच्या वर्षी 25 वर्ष होतील 2025 साली, तर आता मी त्याचं काहीच करू शकत नाही. एकदा तो सिनेमा परत जरी मी पाहिला तरी त्याचं मी काही दुसऱ्या वर्षी पण काही करू शकत नाही त्याचं. हा फॉर्मॅट वेब शोचा असा आहे की ज्याच्यामध्ये तू आता सिटी ऑफ ड्रीम्सचा उल्लेख केलास किंवा बंदिश बँडिट्स, तोच रोल तुम्ही काही वर्षांनी करताय. आता ह्या 4 वर्षात काय झालंय बंदिश बँडिट्सच्या बाबतीत फॉर एक्झाम्पल, की मी तर अर्थातच बदललेलोच आहे माणूस म्हणून. एक कोविड सारखी इतकी मोठी घटना आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात घडलेलीच आहे आणि अशा अनेक घटना घडत असतात आपल्या आयुष्यामध्ये, सोशल पॉलिटिकल. लेखक ह्याचे जे आहे, दिग्दर्शक, अख्खी टीम, परत तीही 4 वर्षाचा प्रवास त्यांचाही झालेला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेक्षकांचा जो काय प्रतिसाद आहे त्या कॅरेक्टर्सना, त्या स्टोरीला, त्याचाही फीडबॅक आम्हाला मिळालेला आहे आणि हे सगळं घेऊन दुसरा सीझन लिहिला जातोय. मी तोच रोल करतोय दिग्विजयचाच, पण हे जे अख्खं घडलेलं आहे मध्ये, त्यामुळे ते कॅरेक्टर ते जरी करत असलो तरी ही सगळी पुंजी घेऊन मी ते परत कॅरेक्टर करतोय. आणि मला हे नेहमी गेम ऑफ थ्रोन्स सारखा वेब शो बघताना किंवा 10-10 वर्ष हे आहेत त्याचे सीझन्स, म्हणजे 12-12, 15-15 वर्ष तोच नट तीच भूमिका करतोय आणि काय म्हणजे इतका तो आनंदाचा भाग आहे खरं तर नट म्हणून. आणि माइंड यू, जसं नाटकात रेकॉर्ड होत नाही किंवा सिनेमात तुम्ही बदलू शकत नाही, ह्याच्यामध्ये रेकॉर्ड होतोय. 4 वर्षापूर्वीचा जो मी होतो तोही रेकॉर्ड झालाय दिग्विजय म्हणून, आत्ताही तो रेकॉर्ड झालेला आहे. ती ताकद ह्याची, किंवा अमेयराव गायकवाडच्या बाबतीत म्हणजे इतकं समाधान देणारी गोष्ट आहे ही, की तुम्ही ग्रो होताय माणूस म्हणून, सगळेच लेखक दिग्दर्शक, आणि तुम्हाला परत तोच रोल करायला मिळतोय त्या सगळ्या त्याच्या जे काही संचित आहे त्याच्या सकट. त्यामुळे अभिनेता म्हणून समाधान देणारं प्रचंड खूपच आहे. खूपच. मला आठवत आहे बाहुबलीचा एक प्रिक्वलचा एक मोठा शो होता आणि तो अर्थात आम्ही शूट केल्यानंतर झाला नाही, जे काय त्याची खूप मोठी कहाणी आहे ती असेल, पण जेव्हा ते आलं त्यावेळेला त्यांनी मला एक रोल दिला होता आणि तो मी बघितला. मला त्याने अख्खा स्क्रिप्ट पाठवलं होतं आणि तो पहिल्या सीझन पुरताच होता तो रोल. तर मी असं माझ्या डोक्यात आलं, मी फोन केला माझ्या ट्रॅव्हल एजंटला, म्हटलं मला हैदराबादला जायचंय उद्या. मी विमानात बसलो, हैदराबादला गेलो. आर्का मीडिया ते करत होते ते शो, त्यांच्याकडे जाऊन बसलो. ते जे प्रोड्युसर्स आहेत आणि डिरेक्टर आहेत त्यांच्याकडे, त्यांना म्हटलं की मला माहिती आहे की हा खूप महत्वाचा आणि जवळजवळ पिव्हटल रोल आहे पहिल्या सीझनचा, पहिल्या सीझन मध्ये संपतो, मला तुम्ही हा रोल द्या की जो कंटिन्यू होणार. ते म्हटलं अरे तुला हा रोल, मला मान्य आहे, पण मला जर हा फॉर्मॅट करायचा असेल तर मला याच्यात रस आहे. सो ते खूप फॅसिनेटिंग आहे ह्या फॉर्मॅटच्या बाबतीत. बरोबर. पण हे तू अभिनेता म्हणून सांगितलंस, ओटीटी हे माध्यम बाकी कुठल्या अर्थाने त्याचं सामर्थ्य आहे, त्याचं ताकद आहे असं तुला वाटतं? कारण तू नाटकात काम केलं, सिनेमात काम केलं, सगळ्या माध्यमांची ताकद कशी तू बघितलेली आहेस. ओटीटी कशा अर्थाने तुला वेगळं वाटतं? अगदी ढोबळ मनाने सांगायचं ना तर कसं आहे, आपण बघूया की सिनेमा हे माध्यम कसं आहे की तुम्ही अंधार करून 500-600 लोकांच्या बरोबर बसून बघण्याचं माध्यम आहे. टेलिव्हिजन फॉर एक्झाम्पल हे तुम्ही घरात म्हणजे कॉमन एका हॉलमध्ये तुमचा टेलिव्हिजन आहे आणि येणारे जाणारे फॅमिली वगैरे असं बघण्याचं माध्यम. ओटीटी हे इंडिव्हिज्युअल व्ह्युइंगचं माध्यम आहे. देर इज अ चॉईस, तुम्ही एकत्र बसून पण बघू शकता, परंतु ओटीटी आणि आता तर जास्त म्हणजे आता इंस्टाग्राम असेल, फेसबुक यावरती जी काही काय रील्स म्हणतात त्याला ती असतील, किंवा आता व्हर्टिकल फॉर्मॅट सुरू झालेले आहेत सिरीजचे, हे सगळं इंडिव्हिज्युअल व्ह्युइंग आहे की मी माझ्या कानात इयरफोन्स घातले आणि बघतो, फक्त मी बघतोय. ह्यांनी खूप मोठं स्वातंत्र्य मेकरला मिळतं. कारण माझ्यावरती मेकर म्हणून हे प्रेशर नाहीये की अरे हे सगळे मिळून बघणार आहेत, फॅमिली बसून बघणार आहे, हे ते वगैरे वगैरे. हा मला असं वाटतं की खूप मोठा फ्रीडम आहे आणि कुठल्याही समाजकारण्यांनी आणि राजकारण्यांनी तो काढून घेऊ नये असं माझं मत आहे. त्याला सेन्सर बिन्सर लावू नये, ते कुठेच असू नये, हा हे माझं मत आहे. पण तरी हा एक फॉर्मॅट हा खूप लिबरेट करणारा फॉर्मॅट असू शकतो. त्याचे
निगेटिव्ह बाजू पण अनेक लोक सांगतील की अरे मग त्यांच्यावरती असं होईल तसं होईल वगैरे वगैरे, परंतु माझं हे मत आहे की तो चॉईस शेवटी डेव्हलप करायचा असतो आतून, आणि ती जबाबदारी पालकांवरती आणि समाजावरती आहे व्यक्तीपेक्षा. लहानपणापासून तुम्ही त्याला काय पद्धतीने वाढवताय की जेणेकरून त्याचा चॉईसच तयार होईल की मला हे बघावंसच वाटत नाहीये, हे मला पाहावंसं वाटतं. हा चॉईसचा भाग आहे, उपलब्ध सगळंच असणार आहे. बरोबर. तर OTTचं मला ते खूप एक हे वाटतं, सगळ्याच ह्या पद्धतीच्या इंडिव्हिज्युअल व्ह्यूइंग आणि त्याचे असणारे फायदे आणि त्याचं असणारं नरेटिव्ह म्हणून जे वेगळं आहे ते. पण हे जे सगळं आपण बोलतोय ते टेक्नॉलॉजीवर आधारित माध्यम आहे. कॅमेरा हे माध्यमच टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये. आणि टेक्नॉलॉजी ही अशी गोष्ट आहे की जी सतत बदलत राहणार आहे, सतत बदलत राहणार आहे, बदलत राहिलेली आहे. आणि गेल्या 10-15 वर्षात जर आपण बघितलं तर तुम्ही झोपून उठेपर्यंत बदललेला आहे. खरंय. काल जे होतं ते आज नाहीये त्याच्यामध्ये. म्हणजे आता मी व्हर्टिकल फॉर्मॅट असं मी सांगतो तर खूप जणांना अजूनही माहिती नाही की व्हर्टिकल फॉर्मॅट हे जे नवीन येऊ घातले ते काय आहे. आणि अमेरिकेमध्ये इव्हन आपल्याकडे नंदन नीलकेणींनी त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे त्या ऍपमध्ये. इतकं ते मोठं होत चाललंय आता, आणि त्याचं एस्थेटिक्स वेगळं आहे, त्याचं नरेशन वेगळं आहे, कम्प्लीटच वेगळं आहे, आणि इट इज गोइंग टू डॉमिनेट. सो त्यामुळे हे सतत बदल होणार आहे. टेक्नॉलॉजीमध्ये बदल होतोय, तो अर्थातच रिफ्लेक्ट होणार आहे आणि हे सतत बदलत जाणार आहे. मी 3-4 वर्षापूर्वी जेव्हा आता तर OTT इज द फ्युचर असं कुठलीही मुलाखत दिली, OTT इज द फ्युचर. इट इज नॉट द फ्युचर एनी मोर. इट इज ऑलरेडी प्लॅटोड और इट इज गोइंग डाऊन. सो हे सतत बदलत राहणार आहे. आणि नट म्हणून किंवा कलाकार म्हणून जर तुम्ही कॅमेरा समोर किंवा कॅमेरा मागे काम करत असाल किंवा कॅमेरा वापरत असाल, इव्हन मोबाईल म्हणून, तरी तुम्हाला तुमच्या टोज, म्हणजे यू हॅव टू बी ऑन युअर टोज. तुम्हाला सतत अलर्ट राहावं लागणार की काय बदल होत आहेत. बरोबर. तू आता तंत्रज्ञानाबद्दल बोललास म्हणून तुला हे विचारतो की जसं तू मगाशी उल्लेख केलास की कोविड होऊन गेला किंवा राजकीय परिस्थिती जर आपल्या देशातली बघितली, राज्यातली बघितली, तर किती मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत, तंत्रज्ञानापेक्षा जास्त वेगाने बदल होताना दिसत आहेत. तर तू नुकतीच एक जी कविता लिहिली होतीस त्याच्यामध्ये तू असं म्हटलं होतंस की माझा डेटा चोरून AIचा वापर करून माझी परवानगी न घेता माझं मत मागण्याचा काय रेकॉर्डेड कॉल करून माझं मत मागण्याचा जो प्रयत्न होतोय त्या व्यवस्थेवर माझा संताप आहे. पण आता तू जे बोललास तंत्रज्ञानाबद्दल, आता हा AIचा वापर अशाच प्रकारे होत राहणार आहे, तर संतापाच्या बरोबर भीती पण वाटते का या गैरवापर होण्याची? ही मला असं वाटतं ग्लोबल थ्रेट आहे. आत्ताच युवल नोआ हरारी भारतामध्ये होते आणि ते सतत ह्याविषयी बोलतायत. त्यांचं नवीन पुस्तक ह्याच्यावरतीच आहे, नेक्सस. ही भीती तर आहेच, कारण ह्याचा महत्वाचा भाग असा आहे की कुणालाही आत्ता भल्या भल्यांना भविष्य सांगता येत नाहीये की हे कुठं जाणार आहे, ह्याचं काय होणार आहे. बरोबर. म्हणजे हे कुणाच्या हातात पडल्यानंतर ह्याचं काय होणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर दुसऱ्या महायुद्धानंतर बघितलं तर न्यूक्लिअर थ्रेट ही सगळ्यात मोठी थ्रेट होती जगासाठी. पण न्यूक्लिअर वेपन्स किंवा काही तो जो भाग आहे त्याच्यासाठी देश लागायचा आणि त्याचं एक इलॅबोरेट त्याच्यामागे आणि फिजिकल काहीतरी लागायचं. AI ही अशी गोष्ट आहे की जी एक व्यक्तीच्या हातात आहे. म्हणजे एखादा ह्याचा माणूस आहे तर तो तितक्याच प्रमाणात संशोधन करू शकेल, त्याचा वापर करू शकेल. तीच गोष्ट एखाद्या हुकुमशहाच्या हातात गेली तर त्याचं काय होईल, लोकशाही असेल त्यांच्याकडे गेलं तर काय होईल, टेक्नोक्रॅट्स जे आहेत त्यांच्या हातात गेलं तर काय होईल. हे आत्ता म्हणजे ज्या प्रमाणात ह्याचा वापर होतोय आणि ते इतके आपण अनभिज्ञ आहोत या सगळ्यामध्ये की हे पुढे जाऊन ह्याचं काय कसं लागणार आहे आपल्याला माहिती नाही. म्हणून त्याला भीती हा शब्द वापरायचा का मला पूर्णपणे माहिती नाही. म्हणजे भीती ही आहेच, कारण अननोन आहे. बरोबर. परंतु AI ही अशी गोष्ट आहे की जी स्वतः क्रिएट करू शकणार आहे काहीतरी. म्हणजे युवल हरारीच नेहमी एक्झाम्पल देतात की प्रिंटिंग प्रेस हे पुस्तक नाही लिहू शकत, ते फक्त जे लिहिलंय ते कॉप्या करू शकतं. पण AI हे स्वतः लिहू शकतं, स्वतः म्युझिक तयार करू शकतं, स्वतः सगळ्या गोष्टी करू शकतं, लिहू शकतं, सगळं लिहू शकतं. त्यामुळे ते कुणाच्या हातात पडेल आणि त्याचा काय उपयोग करून घेतील लोक. आता किती कॉल, सगळ्या प्रत्येकाचा हा अनुभव आहे की तुम्हाला फोन्स येत आहेत की म्हणजे काय डिजिटल अरेस्ट वगैरे वगैरे. तर आता तो या सगळ्यामध्ये सुद्धा अल्गोरिदम्सचा, AIचं आणि हे जे सगळं होणार आहे त्याचा अख्खा आहे. सो आणि फक्त भीती असा भाग नाही, त्याच्यामध्ये खूप प्रचंड त्याचे फायदे पण आहेत अर्थातच मेडिकली.
बरोबर. खूप त्याचा फायदा आहे, डेटाबेस त्याचा खूप फायदा आहे. जो तंत्रज्ञानाबाबतीत नेहमीच म्हटलं आहे की फायदा असतोच नेहमी. गैरवापर ज्याचा होत असेल तरच त्याची भीती वाटते आपल्याला. करेक्ट. आणि त्यामुळे मी जर त्याच्यात लिहिलं की त्या व्यवस्थेविषयी मला संताप आहे, तर ती व्यवस्था ही एआयच्या व्यवस्थेपेक्षा जी व्यवस्था आहे ते वापरून घेत आहे आणि त्याला कुणीही एक हे आहे अशातला भाग नाही आहे. इट्स मॅटर ऑफ की तुम्हाला संधी मिळाली, तुमच्याकडे पैसे असले की सगळ्याच पॉलिटिकल पार्टीज हे करणार आहे माझी परवानगी न. आणि पॉलिटिकल काय, आपल्या कंपन्यांचे आपल्याला फोन येतात आणि हे येतात. हे जे आहे तर त्या व्यवस्थेबद्दल मी बोलतोय मोर दॅन एआय. बरोबर. आणि हे जे तू असं मध्ये मध्ये लिहित असतोस आणि व्यक्त होत असतोस, कधी कवितेच्या माध्यमातून, कधी लेख तुझे येतात त्यावेळेला, मतदानाच्या पूर्वी तू ही कविता केलेली होती, ज्याला आपण काय दीर्घकाव्य कविता ती का छंद म्हटलं मला माहिती नाही, मनोगत आपण म्हणूया. पण निकालाच्या नंतरची काही तुझी कविता आली नाही? नाही, मी काय आहे, मी काही प्रोफेशनल रायटर नाही आहे. जेव्हा केव्हा असं काहीतरी आतनं वाटायला लागतं आणि ते अशा स्टेजला वाटत तर असतंच सतत, पण ते अशा एका काहीतरी स्टेजला यावं लागतं की जेव्हा तुम्हाला असं वाटतं की नाही आता लिहून व्यक्त होणं आवश्यक आहे. असं मला उदाहरण एक याचं आठवतं की जेव्हा 26/11चा हल्ला झाला मुंबईवरती, अर्थात इतकी प्रचंड ती मोठी आणि भयानक घटना होती आणि त्याच्यावरती खूप लिहिलं जात होतं त्यावेळेला, हे होतं, आणि मला त्यावेळेला अजिबात व्यक्त व्हावं असं लगेच असं वाटलं नव्हतं. त्याच्यानंतर काही महिन्यांनी इलेक्शन्स झाली आपल्याकडे, मध्यवर्ती निवडणुका झाल्या मे महिन्यात 2009 मध्ये. करेक्ट. तर त्याच्या काही आधी मला असं वाटलं की अरे ही परिस्थिती अशी आहे की ज्याच्यामुळे मला असं वाटलं की युवकांनी, एकूणच नागरिकांनी राजकारणामध्ये भाग घेतला पाहिजे. भाग कुठल्या अर्थाने की ऍक्टिव्ह, म्हणजे निवडणुकीला उभा राहा तुम्ही या अर्थाने नव्हे, पण तुम्ही रस घेतला पाहिजे असं आपण म्हणू. बरोबर. आणि त्यामुळे मी लोकसत्तेबरोबर एक मोठं कॅम्पेन आम्ही केलं होतं. मी एक मोठा लेख लिहिला होता. मग आम्ही कॉलेजेसमध्ये गेलो अनेक वेळेला. स्पृहा त्या टीम मध्ये होती लोकसत्तेच्या, आणि तिचं वरद आणि स्पृहाची भेट त्या निमित्ताने माझ्या घरात झाली होती. ती नेहमी ते म्हणत असते. पण आम्ही एक अख्खं कॅम्पेन महिनाभर चालवलं आणि मग परत मी मध्ये एक लेख लिहिला, शेवटी एक लेख लिहिलाय वोटिंगच्या जस्ट आधी वगैरे. सो मुद्दा असा की घटना घडत असतात आणि लगेच रिॲक्ट तुम्ही करायलाच पाहिजे असं म्हणजे होईलच असं नाही. काही जणांना तसं वाटत असेल, पण मला असं प्रत्येक वेळेला होतं असं नाही. काहीतरी ते एक पिकावं लागतं आणि मग त्याचं फळच त्याच्यानंतर ते येतं. पण म्हणजे एकंदरीत काय की प्रोफेशन पुरता फक्त विचार न करता आपण आपल्या आसपास जे काही घडतंय त्याचाही विचार करून काहीतरी कृती पण त्याच्यातनं करावी, हा तुझा नेहमी प्रयत्न असतो. म्हणजे प्रयत्न असं मी म्हणणार नाही, तो माझ्या आयुष्याचा भाग आहे. मी हे सतत म्हणत आलोय, म्हणजे अगदी माझ्या पहिल्या नाटकापासून हे म्हणत आलेलो आहे मी, की माझा व्यवसाय हे माझं आयुष्य नव्हे. माझा व्यवसाय हा माझ्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहे, पण तो छोटा भाग आहे. ऍक्टिंग करता करता मरावं वगैरे असं मला अजिबात वाटत नाही. रादर मी तसं झालं तर मी चुकीचं आयुष्य जगलो असं मला वाटेल. इतर इतक्या गोष्टी आहेत आयुष्यामध्ये, त्या करण्यासाठी जर मी वेळ स्वतःला दिला नाही, स्वतःला इक्विप्ड केलं नाही मी ह्या गोष्टी समजून घेण्यासाठी, तर मग जसा जन्मलो किंवा काहीतरी एक मला प्रोफेशन सापडलं आणि त्याच्यातच हरवून फक्त तेच करत मी जर मरून गेलो, तर मला वाटत नाही की मी फार सक्सेसफुल माणूस आहे, मी यशस्वी आयुष्य जगलोय असं मला अजिबात वाटणार नाही. ओके. साध्य आणि साधन ह्याच्यामधला फरक आपण फक्त ह्याच प्रोफेशन मध्ये असं नाही, आपण बऱ्याच आपल्याला व्यवसाय हेच आपलं साध्य आहे असं वाटायला लागलंय, कारण पैसा हे आपल्याला साध्य आहे असं वाटायला लागलंय. कुठल्याही तुम्ही हे घ्या, कॉर्पोरेट घ्या, बँकिंग, कुठलंही सेक्टर घ्या, तुम्ही इंजिनियर असाल, डॉक्टर असाल, आर्किटेक्ट असाल, काही कुठलंही तुम्हाला प्रोफेशन असेल, तरी सुद्धा ते केवळ एक साधन आहे. अर्थातच तुमचं त्याच्यावरती प्रेम असतं, तुम्ही मनापासून करता, हे सगळं बरोबर आहे, परंतु ते साधन आहे. आयुष्यात ज्या इतर गोष्टी आहेत त्या मिळवण्यासाठी तुम्हाला त्याचा उपयोग होतो, त्यामुळे ते साधन आहे, ते साध्य नाहीये. हे मला असं वाटतं की आपण कुठेतरी विसरत चाललेलो आहोत आणि मग नको त्या गोष्टी आपण ग्लोरीफाय करतोय. मी नेहमी तेच म्हणतो की वर्कहॉलिक आणि फिटनेस फ्रीक वगैरे हे शब्द फार पॉप्युलर आहेत,
मी म्हणतो की अरे त्याच्यामध्ये अल्कोहॉलिक आणि फ्रीक असे अत्यंत निगेटिव्ह शब्द आहेत, ते उगाच जोडले म्हणून तो पॉझिटिव्ह होत नाही. ते वर्कहॉलिक ही निगेटिव्ह गोष्ट आहे, फिटनेस फ्रीक ही चुकीची गोष्ट आहे. आणि आमचे परुळेकर सर सतत तेच सांगत असतात की वेलनेस हा त्यांचा शब्द आहे, फिटनेस हा सुद्धा शब्द नाही आहे. ओके. त्यामुळे माझा जो प्रयत्न आहे तू म्हणतोयस असं मला वाटत नाही. हे सगळं माझ्या आयुष्याचा भाग आहे. त्यामुळे मी क्वेस्ट सारख्या संस्थेचा जवळजवळ 14-15 वर्ष भाग होतो. एक म्हणजे संपूर्णपणे कोरडी जमीन घेऊन त्याच्यावरती जंगल उभं करण्याचं प्रोजेक्ट आम्ही गेल्या 18-19 वर्ष करतो आहोत. आणि इतर अनेक गोष्टी, वाचन आहे, प्रवास आहे, लिखाण आहे, वगैरे वगैरे. तर हे सगळं मला तितकंच महत्वाचं वाटतं की जितकं ऍक्टिंग, सिनेमा महत्वाचा आहे. बरोबर, लिखाणही महत्वाचं आहे तू म्हणालास. आणि तुझा एक महत्वाचा प्रोजेक्ट 2 वर्षापूर्वी आला, लालसिंग चड्डा. तू म्हणालास प्रोफेशनल तू लेखक नसलास तरी सुद्धा तो एक महत्वाचा प्रोजेक्ट होता, ज्याच्यासाठी तू 10-12 त्याच्यापेक्षा जास्त वर्ष घालवलीस म्हणजे त्याच्या मागे. आता आमिर खान त्याच्याबद्दल खूप जाहीरपणे बऱ्याच गोष्टी बोलतोय आणि त्याने कबूल सुद्धा केलंय की त्याचा परफॉर्मन्स हा कारणीभूत होता तो सिनेमा न चालण्यामागे. तुझं अनालिसिस काय? कारण तू सगळ्यांच्या आधी तो सिनेमा पाहिला होतास. मला मान्य आहे त्याचा अनालिसिस, इतकंच म्हणू शकतो मी आता की त्याने एका मुलाखतीत हेही सांगितलं होतं की जुनैद ची सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं होतं त्याचं ऑडिशन बघून. पण मला वाटतं तू आणि आदित्य चोप्रा हे दोघेच जण असे होते की ज्यांचं म्हणणं होतं आमिर खाननेच करायला पाहिजे. अर्थात त्याच्या मागे आर्थिक गणितं आणि बाकी सगळ्या व्यवसायाची गणितं असतात, ती असणार. फक्त तेवढं नव्हतं. माझं असं मत होतं की तो अख्खा एक आयुष्य जगलेला माणूस आहे तो, तेवढी वर्ष 70च्या दशकापासून आतापर्यंत. आणि ते बघितल्यानंतर प्रेक्षकाला वाटलं पाहिजे की हो, हा माणूस एवढा जगलाय. जुनैद छान नट आहे, पण एक 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 जे रिलेशनशिप आमिर बरोबर आहे प्रेक्षकांचं की हा माणूस एवढं जगलाय, ते पटणं खूप महत्वाचं आहे असं माझं मत होतं. आणि तेच उदयचं पण मत होतं. अजित अंधारे जे पाय कॉमिटीचे हेड आहेत ते त्यांचंही सेम मत होतं. तर आमच्या सगळ्यांचंच ते मत होतं. पण आमिर जे आता म्हणतोय त्याच्या परफॉर्मन्सच्या बाबतीत ते मला मान्य आहे. पण तो सिनेमा नाही चालला त्याच्यानंतर आमिर खान खूप ढासळला असंही त्याने बऱ्याच म्हणजे मानसिकरित्या खूप ढासळला असं त्याने बऱ्याच ठिकाणी सांगितलं. तुझी काय मनस्थिती होती? नाही, हे कम्पॅरिझनच होऊ शकत नाही. कारण आमिर जे 4 वर्ष तो एक सिनेमा घेऊन त्याची जी इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये होती, त्याचं ते अर्थातच लेखक म्हणून माझं स्क्रिप्ट लिहिल्यानंतर तसं काम संपलं होतं. त्यामुळे अर्थातच ती कम्पॅरिझन होऊ शकत नाही त्या अर्थाने. पण मला अर्थात वाईट अर्थातच वाटलं, कारण माझ्या दृष्टीने तो खूप महत्वाचा सिनेमा आहे. आम्ही सगळ्यांनी, मी आमिर, आम्ही एस्पेशली आम्ही दोघांनी 10-10, 12-12 वर्ष त्याच्यासाठी वाट बघितली, त्याच्या परवानगीसाठी. कोविड सगळं खूप गोष्टी झाल्या त्या सगळ्यामध्ये. रिलीज होत होता तेव्हा, झाल्यानंतर वगैरे वगैरे. सो वाईट अर्थातच त्या अर्थाने वाटलं. म्हणजे चाललं असतं तर जास्त छान वाटलं असतं, जास्तीत जास्त लोकांनी बघितलं असता तर खूप छान वाटलं असतं असं आपण म्हणूया. तू मूव्ह ऑन केलंस. आणि मी युजली कशाला अटॅच होत नाही फारसा, वस्तू, व्यक्ती, कुठल्याच गोष्टीला इतका अटॅच होण्याचा माझा स्वभाव नाहीये. ठीक आहे, आपण पण पुढे जाऊया. आमिर भयंकर इमोशनल आहे. हो, तेच. आमिर खूप इमोशनल आहे, खूप इमोशनल आहे. त्याने लावून घेतलं मनाला खूप. हो हो हो. आणि ते साहजिक आहे, त्याच्या स्वभावाच्या दृष्टीने त्याचं जे काय झालं त्यावेळेला खूप जवळनं ते पाहत होतो मी. पण माझा स्वभाव तसा नाहीये. त्यामुळे आपण किती वर्षांनी भेटतोय आपण म्हणजे या मुलाखत करून? म्हणजे आता मुलाखतीच्या निमित्ताने तू विचारलंस, मुलाखतीच्या बाबतीत मध्ये आपण 10 वर्षांनी भेटतोय मुलाखत घ्यायला. एकदम डोक्यात राजवाडे अँड सन्स हा सिनेमा आला होता, प्रोड्यूस केला होतास तेव्हा आपण भेटलो होतो. तर तोच प्रश्न होता की 10 वर्ष झाली तू मराठी सिनेमा केलेला नाही. का लांब राहतोस तू आता? नाही नाही नाही, मी नाही लांब राहतोय असं काही जाणून बुजून मी काही करत नाहीये. तशी स्क्रिप्ट आली नाही, तशी संधी आली नाही, हे त्याचं अगदी बेसिक उत्तर. ऑफर येत आहेत, पण एक संधी आली होती की जी माझ्या हातातनं गेली नुकतीच. मानवत मर्डर साठी मला फोन केला होता आपला आदिनाथ आणि आशिष बेंडेनी. आणि
फोन मला ते आमच्या तिघांचा फोन झाला, कॉल झाला आणि मला ते खूपच ती कल्पना आवडली होती आणि खूपच मला तो रोल आणि कारण ते माहित होतं अर्थातच मानवत बद्दल त्यावेळेला वाचलेलं होतं. कुलकर्णी जे त्यातले पोलीस अधिकारी होते त्यांच्याबद्दल अर्थातच माहित होतं वगैरे वगैरे. आणि मला फारच असं मी एक्साइट झालो की अरे यार खूप दिवसात मराठीत काही करण्याची संधी मिळाली नाहीये आणि हे आलंय हे आपल्यापर्यंत असं. दरम्यान सिनेमा करत होतो, मग मी त्यांना म्हटलं की नाही मी तो जर असं ढकलण्याचा प्रयत्न करतो. मग मी त्या डेट्स मोकळ्या केल्या. आणि कसं होतं नटाचं की एक तुम्हाला असं काहीतरी आवडणार एकदा सांगितलं ना कुणी की अरे हा हे तुला ऑफर करतोय की एक मेंदूतली जागा आपोआप त्याच्यासाठी रिझर्व्ह होते. आणि मग तुम्ही बाकी काही करत असाल, तुम्ही काहीतरी विचार करता, बोलता, वाचता, असं सगळं मी त्या फेजमध्ये होतो. माझे जे मेकअप आर्टिस्ट आहेत त्यांच्यावर मी बोलत होतो. काही दिवस गेले त्याच्यानंतर मी म्हटलं अरे असं बाकी माझ्या मॅनेजरचं बोलणं चालू होतं वगैरे सगळं. आणि मी त्याला म्हटलं अरे त्यांचा फोन आला नाही पण आपण लुक असा तसा. तो म्हणाला सर नाही ते आशुतोष गोवारीकर करतायत. म्हटलं नाही रे असं काय असं. तो म्हटला नाही नाही सर ते करतायत. अच्छा. माझ्या मॅनेजरला फोन केला. म्हटलं अगं जरा विचार काय झालं म्हटलं हे. तर तिने फोन केला आणि ती म्हणाली की हो आशुतोष गोवारीकर करतायत. माय हार्ट सँक. मला काय म्हणूया त्याला की मी तेवढा बरा नट नसेन हा भाग मी अगदीच मान्य करतो. तसं काही त्याचा प्रश्न नाही. पण मला आमिर खान सारखं बोलायला लागला. नाही खरंच नाही असू शकतं मी त्या रोलला सूट होत नाही असं म्हणा किंवा काय विचारलं याचा अर्थ त्यांनी काहीतरी विचार केला असेल. पण मला का वाईट वाटलं ह्याचा मुख्य कारण असं होतं की मला ह्या दोघांकडनं नाही कळलं की मी नाही करत आहे. कम्युनिकेशन आणि मला कुठनं तरी बाहेरनं मी विचारल्यानंतर कळालं. ह्याचं मला खूप वाईट. आणि ते आजही मला असं वाटतं की अरे यार मला सांगायला हवं होतं जेणेकरून हा मुद्दा हातातनं गेल्याचं नाहीये. हा मुद्दा काय कारण काहीतरी तुम्ही इन्व्हेस्ट करता त्याच्यामध्ये आणि ते असं कुठनं तरी बाहेरनं कळल्यानंतर हे होतं की काय. मग मी त्याचा राग आशुतोषवरतीच काढला. मध्ये आम्ही आमिरकडेच भेटलो. त्याला म्हणलं चा मारी आता म्हणजे इतकं फक्त चा मारी नाही म्हणालो मी. आणखीन खूप काय काय फुल्या म्हटलं आता आम्ही डिरेक्टर बरोबर कॉम्पिट करायचं. म्हटलं हे काय. तर तो म्हटला तू लेखकांनी नाही का तुझ्याबरोबर कम्पीट केलं लाल सिंग लिहिताना. पण म्हटलं अरे तसं नाही ते मला सुचलं आणि मी लिहिलं. इथे मला कोणीतरी दुसऱ्यांनी विचारलं होतं असं वगैरे वगैरे. पण मराठीमध्ये अर्थातच केव्हाही ती माझी भाषा आहे, माझी मातृभाषा आहे. पण हे तू मानवतचं सांगतोस परत OTTत झालं ना. आपण सिनेमा झालं हा मराठी नाही. पण मला इतका नाही असा फार फरक मी करत कारण कधीच केला नाही. भाषा म्हणून सुद्धा जे माझ्याकडे येतं ते स्क्रिप्ट मला खूप महत्वाचं वाटतं. आणि ते अट्रॅक्ट करतं मला खरं. स्क्रिप्ट गोष्ट हे माझं अल्टिमेट काय माझं डिसिजन मेकिंग कशावरती अवलंबून असेल तर ते गोष्टीवरती असेल. मग अर्थातच रोल असतो, डिरेक्टर असतो, प्रोड्युसर असतो, पैसे असतात वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कॉम्बिनेशनच असतं ते. परंतु नाही मला प्लीज अरे मराठीमध्ये काही असलं आणि जर मी योग्य वाटलो तर मला प्लीज सांगा कोणीतरी. ही वेळ नाहीये खरं तर. कदाचित मराठीतले जे दिग्दर्शक आहेत किंवा निर्माते त्यांना असं वाटत असणार की अतुल सध्या OTTवर हिंदीमध्ये प्रचंड बिझी आहे. आणि दुसरं त्यांना असं वाटत असेल की तो खूप परदेशात फिरत असतो हल्ली. कारण मी सगळं खरं आहे. माझ्या सुरुवातीपासून मी 7 भाषांमध्ये काम करतोय. हो माझ्या पहिल्या सिनेमापासून मी 7 भाषांमध्ये काम काम 8 8 भाषांमध्ये. पण रेग्युलरली मी 7 भाषांमध्ये काम करतोय. तर त्यामुळे हे सततच झालेलं आहे माझ्या बाबतीत की 3-3 4-4 वर्ष मराठी सिनेमे आले नाही आहेत. किंवा हे प्रत्येक भाषेतली लोक तक्रार करतात की तुझा आमच्याकडे 3 वर्ष झाला नाही, आमच्याकडे 3 वर्ष 10 वर्ष खूप झाली ना. हा नाही खरंय नाही. आणि मला नक्कीच आवडेल. तर म्हणूनच मी विनंती केली मराठी फिल्म. अरे मी सिन्सिअरली बोलतो. तू काय अरे असं कसं खरं असेल बरं. पण सांग की तू गायब जेव्हा असतोस मध्येच परदेशात जातोस कारण आम्ही तुझे डायरेक्ट पॉडकास्ट बघतो. LA मधले बसून तू मला वाटतं रिक आणि कोबिन पॉडकास्ट अवर स्टुपिड रिॲक्शन्स चॅनलचं नाव आहे आणि खूप इंटरेस्टिंग वाटलं. आणि मी प्रेक्षकांना पण सांगेन की आपण आपल्या कलाकाराचं कौतुक नेहमीच करतो. पण जेव्हा परदेशातले काही समीक्षक असतील किंवा तिथले काही पत्रकार आपण त्यांना म्हणूया पॉडकास्टर जे आहेत तर ते ज्या पद्धतीने अतुलच्या अभिनयाची तारीफ करतायत त्याच्याबद्दल बोलतायत ते ऐकणं मला तरी खूप आवडलं. रिक आणि कॉर्बिननी हे माझं मुलाखत घेतली वेगळाच भाग आहे जेव्हा मी LA मध्ये होतो.
पण त्यांनी त्याच्या आधी नटरंग बघून त्याच्यावरती एक मोठा त्यांनी रिव्ह्यू केलेला आहे नटरंगवरती. इव्हन त्यांनी चांदणीवरचा पण रिव्ह्यू केलेला आहे. म्हणजे पण ते, आणि आता तर ते खूप जवळचे मित्र झाले आहेत दोघंही. कारण तू एले मध्ये खूप जास्त असतोस त्याच्यामुळे तुझे मित्र झालेत ते. ही तुझी मुसाफिरी काय आहे? तुझा प्रश्न विचारूनच टाक. तुझी ही मुसाफिरी काय एले मधली? एले आणि अतुल कुलकर्णी. फक्त एले असं नाहीये. माझ्या डोक्यामध्ये हे खूप अनेक वर्ष होतं की मला युरोप खूप आवडतो एकतर, आणि कोविडच्या आधीपर्यंत मी दरवर्षी जवळजवळ 1.5 महिना 2 महिने वगैरे युरोपमध्ये असायचो सोलो ट्रिप्स वरती. आणि मी छोटी छोटी गावं निवडतो आणि तिथे जाऊन राहतो आठवडा 1.5 आठवडा एक फक्त. आणि शहरांमध्ये फार राहत नाही. आणि असं 2-3 गावच फक्त निवडायची आणि तिथे जास्तीत जास्त वेळ राहायचा वगैरे. तर मला बेसिकली युरोप खूप आवडतं. आणि हा जो म्हणजे मला अमेरिकेचा त्याला ओवन व्हिसा म्हणतात, वर्क व्हिसा, तो त्याला मी अप्लाय केलं. युके मध्ये GTV म्हणतात त्याला, ग्लोबल टॅलेंट व्हिसा. तर तोही माझ्याकडे आहे, मिळालाय मला तो. अर्थात नंतर आत्ता नुकता तो मिळाला. पण त्याच्या मागे हा लाईफ डिसिजन आहे, हा प्रोफेशनल डिसिजन नाहीये त्या अर्थाने. मला तिथे जाऊन काहीतरी आपण करिअरमध्ये काहीतरी करू असा माझा हे नाही. मला जे स्किल येतं त्याचा परत साधन म्हणून वापर करून मला जर काही तिथे एक्सप्लोर करता आलं, तिथे राहता आलं, युरोपमध्ये किंवा पाश्चिमात्य देशांमध्ये किंवा इतर ठिकाणी. मी 2-3 सिनेमे केले आहेत हॉलिवूड मधल्या मेकर्स बरोबर. तर लुक सॉलिड होता. तो लुक मस्त होता त्याच्यात, त्या तिथल्या मेकअप मधनी केलेला. मी एक ऍड गुगलचीच एक जाहिरात केली होती तिथे. पण हा काय म्हणूया की आत्ता आयुष्याच्या ह्या टप्प्यावरती जेव्हा माझ्या जबाबदाऱ्या जवळजवळ नाही आहेत माझ्यावरती काही, आणि हे मी खूप आधी ठरवलेलं होतं की एका पॉइंट नंतर मला असं ट्राय करायचं की आता जगामध्ये हिंडूया. आणि हिंडत असताना काय आहे प्रॉब्लेम की तुम्ही डॉलर्स आणि पाऊंड मध्ये खर्च करायला लागलात की तुमच्या इथल्या संपत्तीला 100नी भागावं लागतं. तर त्याच्यापेक्षा जर तिथे राहून आपण तेवढेच कमवले समजा डॉलर्स आणि पाऊंड, तर मग तुम्हाला आरामात राहता येईल, तुम्हाला फार इथे खाणावं लागणार नाही. इतका साधा त्याच्या मागचा विचार आहे की तिथे काम आपल्याला, आणि मग विजालाही बरं पडतं, तिथे तुम्ही राहू शकता, तिथे वाटेल तेवढ्या वेळ हे करू शकता वगैरे वगैरे. तर त्यामुळे इट्स अ लाईफ डिसिजन, ॲज आय सेड. इट इज नॉट प्रोफेशनल डिसिजन ॲट ऑल. मराठीत काम मिळत नाही म्हणून हॉलिवूडमध्ये कोणी देत नाही, त्यामुळे मराठीत मला काम कोणी देत नाही, त्यामुळे म्हटलं आता चला बघूया, जाऊ दे. मला थंबनेल देतोय मला मराठीत कोणी काम देत नाही, त्याच्यावरती चालणार. जेव्हा काम असेल तेव्हाच भारतात येणार. आणि काम म्हणजे जेव्हा तुझ्या सिरीजचं शूटिंग आहे किंवा त्याच वेळेला तू भारतात असणार, आणि भारतात ते सुद्धा शूटिंगच्या ठिकाणी किंवा सोनाळ्याला. असं आहे का? नाही, असं काही नाहीये. माझी आई आहे, गीतांजली इथे आहे, त्यामुळे इथे हे आहेच एक अर्थाने सेटअप, बेस हा आहे. तर असं काही नाहीये. आणि सोनाळा हा बेस झालाय हे नक्कीच आहे. आम्ही तिकडनंच दोघे, गीतांजली आणि मी, जवळजवळ तिकडनंच ऑपरेट करतो. सोनाळा म्हणजे आमचं तिथे काय म्हणूया शेतघर आहे, तर तिथूनच आम्ही. गीतांजली कॅचअप मध्ये येऊन गेली. तू तो इंटरव्ह्यू बघितलेला नाहीये अजून? अरे मी सोशल वरती मी काही बघत नाही, त्यामुळे आय एम सो सॉरी. हे तू बायकोला सांगतोय सॉरी? नाही, तिला माहितीये, तिला काय सॉरी म्हणायचं. नाही, सांगण्याचा उद्देश आहे की त्याच्यात तिने खूप डिटेलमध्ये. मग मी त्याचे फोटोही वापरले होते. अच्छा. पण मुंबईमध्ये आम्ही फक्त काम असेल तरच असतो, आणि ते 2-2.5 तासावरती आहे, त्यामुळे तिकडनंच खरं आम्ही ऑपरेट करतो खरं सोनाळ्यातच. आणि तोही प्लानचाच भाग होता की 55व्या वर्षी तिकडे जाऊन राहता आलं पाहिजे, असं मी 40व्या वर्षीच त्याचा तयारी सुरू केली होती. हे जे तू सांगतोय सगळं बाहेरचं, हॉलिवूडचं वगैरे, हे सगळं फिरत असताना तू मध्येच वाटेत एक थांबला होता सौदीमध्ये यावर्षी, सौदी फिल्म फेस्टिवल. आणि तुझ्या पोस्ट मध्ये असं जाणवत होतं की चांगला प्रतिसाद. कशासाठी गेला होतास तिकडे नेमका? कुठल्या सिनेमासाठी होता? नाही, त्यांनी मला मास्टर क्लास असं ते म्हणतात, मला त्या शब्दाचा अर्थ कधी कळला नाहीये, पण त्यांनी त्याला मास्टर क्लास म्हटलं. तर तिथल्या काही लोकांबरोबर गप्पा मारायला मी गेलो होतो, असं म्हणूया, त्या फेस्टिवलचा भाग म्हणून मी गेलो होतो सौदी अरेबियामध्ये. पण फारच वेगळा
तेच म्हणजे आयुष्य हे राजकारण आणि समाजकारणापेक्षा कसं वेगळं नसतं, त्याचं एक मोठं प्रत्यंतर होतं तिथे. आपल्या डोळ्यासमोर जी एक कल्पना करून दिलेली असते ह्या सगळ्या म्हणजे एखाद्या देशाची म्हणून, एका समाजाची म्हणून, तर तिथं गेल्यानंतर तिथलं वातावरण मी जे बघितलं त्या फेस्टिवलमध्ये आणि याच्यामध्ये वगैरे वगैरे, त्यात इतर ठिकाणी वावरताना सुद्धा अजिबातच जे आपण समजुती करून घेऊन जातो डोक्यामध्ये, तसं ते अजिबातच नाही आहे त्या देशात. अजिबातच नाही इन द सेन्स, अर्थातच हे असतं, पण काय होतं, आणि ह्याच्यापासून मला असं वाटतं समाज म्हणून आत्ता आपण जास्त सावध राहिलं पाहिजे, की बरेचसे नरेटिव्ह जे आहेत ना, ते अर्धसत्यावरती फार अवलंबून असतात. आणि त्यातला काही भाग हा सत्य असतो, पण त्याच्यावरती तुम्ही जे काही उभं करता ते सत्य नसतं. तर बरोबर होतं काय, की त्याच्यामुळे भरकटणं फार सोपं होतं कुठल्याही माणसाला, आणि त्यामुळे तुम्ही इन्फॉर्म्ड असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि हे लक्षात ठेवलं पाहिजे की हे अर्धसत्य असू शकतं. आत्ता आपल्याला जी एक सवय लागली आहे की हे किंवा ते, तर असं कुठल्याच बाबतीत नसतं हे किंवा ते. सगळ्या म्हणजे कुठलंही तुम्ही नातं जरी सगळ्यात जवळ, आई मुलगा असं जरी नातं घेतलं, आई मुलगी असं जरी तुम्ही नातं घेतलं, तरी त्या नात्यामध्ये सुद्धा ताणतणाव असतातच ना काहीतरी. बरोबर. कितीही आपली आई असली, कितीही आपले वडील असले, तरी त्यांच्यात सुद्धा काही दोष आपल्याला दिसत असतातच ना. आणि ते दिसलेच पाहिजेत जे आहेत ते, आणि त्याच्याबद्दल तुम्ही अवेअर पाहिजे. सो सांगायचा मुद्दा आहे की प्रत्येक गोष्टीत असं काहीतरी असणारच आहे, पण अर्धसत्यावरती आधारित त्याचं तुम्ही एक पूर्ण काहीतरी असत्यामध्ये जात नाही आहात ना, किंवा लोक तुम्हाला घेऊन जात नाही आहेत ना, आणि ते कष्टाचं काम आहे. आणि आता आपण एआयच्या बाबतीत मगाशी बोललो, तर व्हॉट्सअप आणि हे सगळ्याच अल्गोरिदम ज्या पद्धतीने, नेक्सस जरूर वाचा युवल हारारींचा, आणि मला असं वाटतं मराठी त्याचं ट्रान्सलेशन सुद्धा आलेलं असेल, हिंदी आलंय मला नक्की माहिती आहे बरोबरीने, पण सेपियन्स वगैरे त्यांच्या आधीच्या सगळ्या पुस्तकांची आहेतच ट्रान्सलेशन, पण त्याच्यात हे फार प्रकर्षाने सांगतात. तर आपण आत्ता थोडेसे कष्ट घेणं फार गरजेचं आहे. हे जे एक सहजपणे आपल्याला मिळतंय ना, आणि आपण एक असं बसल्या बसल्या चकणा खाल्ल्यासारखं प्रत्येक गोष्टीची खातोय, हेल्दी नाही आहे. चकणा हा कधीही हेल्दी नसतो. त्याच्याबरोबर जे घेतात ते तर अजिबातच हेल्दी नसतं. पण ह्याच्यापासून आपण वाचणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे फार अप्रतिम शब्द युवल हारारींनी परवा त्यांच्या मुलाखतीमध्ये वापरला, डिजिटल डाएट. तर फक्त खाण्याचंच डाएट नाही, त्याच्याबद्दल भयंकर कॉन्शियस आहोत आपण सध्या, काय खायचं काय नाही याच्या बाबतीत. डिजिटल डाएट हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्यामुळे ह्या अर्धसत्यावरती ज्या गोष्टी, आणि बहुतेक गोष्टी आपल्याकडे एस्पेशली ज्या राजकीय आणि सामाजिक वरती जे काय प्रोपगंडा असतो, तो अर्धसत्यावरती आधारित आहे. आणि त्यातलं नेमकं आपण पुढे जाताना काय आपण घेतलं पाहिजे आणि काय नाकारलं पाहिजे, ह्याच्यासाठी आपण कष्ट घेणं थोडेसे गरजेचं आहे. कॉन्शियस राहणं अत्यंत गरजेचं आहे. फेस व्हॅल्यूवरती आपण जे घेतो की वाचलं आणि आत टाकलं ते कारण आपल्या सोयीचं आहे, तर तो चकणा बंद केला पाहिजे. नाहीतर आपण ओबीस होऊ आणि कधी हार्ट अटॅक येऊन मरून जाऊ समाज म्हणून. थँक्यू अतुल. म्हणजे खूप मजा आली. मला शेवटी फक्त तुला एवढंच विचारायचं आहे की पुढचं वर्ष 2025 तुझी साठी येते, म्हणजे साठी हे आम्हाला वाटत नाहीये, पण तुला वाटतंय का आतून? नाही, असं तू आता आठवण करून दिल्यावर मला असं लक्षात आलं की माझी 60 वर्ष पूर्ण होत आहेत. पण मला खरंच आतनं नाही वाटत आहे बुवा, मला असं अजिबातच नाही जाणवत आहे असं काय. भीती नाही वाटत आहे ना की सगळे म्हणतात 60 बुद्धी नाठी वगैरे, तसं होईल की काय वगैरे? नाही, ती माझी इतक्या आधी झाली होती त्याच्यासाठी 60 वर्षाची मी वाटच नाही बघितली त्यामुळे तशी तर भीती मला अजिबातच वाटत नाहीये. पण ओके, मग असं मला वयाचा कधी जाणवलं नाही, कधीच जाणवलं नाहीये. तो वेलनेस आलाय तुझ्याकडे म्हणजे? हा, परोळेकर सर आमचे जे आहेत त्यांच्यामुळे त्यांनी अत्यंत काळजी घेतलेली आहे त्या बाबतीत माझी, आणि फारच महत्वाचा माणूस आहे तो माझ्यासाठी. ग्रेट ग्रेट. तुला एकच फक्त गोष्ट की 13 डिसेंबरला बंदिश बँडिट्स आलेला आहे ऑलरेडी, तर जरूर प्लीज बघा हा जो सेकंड सीझन आहे तो बंदिश बँडिट्सचा, आणि जरूर कळवा की तुम्हाला कसा वाटला. खूप खूप थँक्यू. तुला शुभेच्छा बंदिश बँडिट्स साठी सुद्धा, आणि लवकरच एक मराठी सिनेमा तुला मिळू दे मला प्लीज. आणि हॉलिवूडमध्ये
सुद्धा खूप मोठा रोल तुला लवकरच मिळू दे. थँक्यू. धन्यवाद. आणि शेवटी टू कॅच अप. अरे थँक्यू. आणि तू पण हा एपिसोड बघ. नक्की. हा एपिसोड मी नक्की बघेन. सगळं माझं ठेवलंय की नाही हे बघण्यासाठी.